कधीकधी आयुष्यात सगळं ठीक असतं, पण तरीही मन मात्र शांत नसतं. बाहेर कोणतीही मोठी समस्या नसते, पण मनात विचारांची गर्दी सुरूच असते. काल काय झालं याचा विचार, उद्या काय होईल याची चिंता, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याची भीती. आणि या सगळ्या विचारांमध्ये आपण वर्तमानात जगायचंच विसरून जातो. आपण शरीराने एका ठिकाणी असतो, पण मन मात्र कधी भूतकाळात, कधी भविष्यकाळात आणि कधी अशा गोष्टींमध्ये अडकलेलं असतं ज्या आपल्या नियंत्रणातही नसतात. मग प्रश्न पडतो, मन खरंच शांत कसं ठेवायचं? नमस्कार मित्रांनो, आज आपण अशाच काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या मनाला अधिक शांत आणि स्थिर ठेवायला मदत करू शकतात. पहिलं, प्रत्येक गोष्टीचा लगेच विचार करू नका. आपल्या मनाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच हवं असतं. कोणी काही बोललं तर का बोललं, कोणी आपल्याशी नीट नाही बोललं तर का नीट नाही बोललं, एखादं काम बिघडलं असं का झालं आपण म्हणतो, आणि आपण त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत राहतो. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं तर नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार स्पष्ट होतात. म्हणून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला मोठं करून मनात ठेवू नका. स्वतःला सांगा, ही गोष्ट महत्त्वाची आहे का आणि ती आत्ता माझ्या नियंत्रणात आहे का? जर उत्तर नाही असेल तर तिच्यावरची मानसिक ऊर्जा कमी करा. दुसरं, वर्तमानात क्षणात जगायला शिका. मन अशांत होण्याचं एक मोठं कारण म्हणजे आपण वर्तमानात कमी आणि भूतकाळात किंवा भविष्यकाळात जास्त. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य अजून आलेलं नाही. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे हा आताचा क्षण. तुम्ही आता कुठे आहात? आज तुमच्या समोर काय आहे? आज तुम्ही कोणतं छोटंसं चांगलं काम करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. कारण आयुष्य उद्याच्या चिंतेत किंवा कालच्या पश्चातापात नाही, आयुष्य या क्षणात आहे. तिसरं, स्वतःशी शांतपणे बोला. आपण दिवसभर अनेक लोकांशी बोलतो, पण स्वतःशी कसं बोलतो याकडे मात्र लक्ष देत नाही. माझ्याकडून काहीच होत नाही, मी नेहमीच चुकतो, माझं आयुष्य खराब आहे असं सतत स्वतःला सांगितलं तर मन आणखी अस्वस्थ होऊ शकतं. त्याऐवजी स्वतःशी प्रेमाने बोला. मी प्रयत्न करत आहे, माझ्याकडून चूक झाली आहे, पण मी त्यातून शिकत आहे, मी त्यातून शिकू शकतो, मला वेळ लागतोय पण मी पुढे जात आहे. स्वतःशी सकारात्मक संवाद मनाला आधार देतो. चौथं, काही वेळ मोबाईलपासून दूर राहा. आज आपल्या मनाला शांत राहू न देणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे सततची माहिती, नोटिफिकेशन, व्हिडिओ, रील्स, मेसेजेस, इतर लोकांचं आयुष्य. आपण एका गोष्टीत लक्ष देतो आणि काही सेकंदात दुसरी गोष्ट समोर येते. त्यामुळे मनाला सतत नवीन उत्तेजना मिळत राहते. म्हणून दिवसातून काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा. त्यावेळेस शांत बसा, कुटुंबासोबत बोला, पुस्तकं वाचा, थोडं चालून या किंवा फक्त काही मिनिटं शांतपणे स्वतःसोबत राहा. कधी कधी मनाला नवीन माहितीची गरज नसते, फक्त थोडी शांतताही हवी असते. पाचवं, मनातलं लिहून काढा. जर मनात खूप विचार सुरू असतील तर ते कागदावर लिहून काढा. तुम्हाला नेमकं कशाची चिंता आहे, कशामुळे राग आला आहे, कशाची भीती वाटते, काय बदलायचे, हे सगळे एका कागदावर लिहून टाका. मनात फिरणारे विचार कागदावर आले की ते अधिक स्पष्ट दिसू लागतात आणि मग तुम्हाला कळतं की कोणती गोष्ट खरंच सोडवायची आहे आणि कोणती गोष्ट फक्त मनात मोठी झालेली आहे. 6वं, प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. हा नियम मन शांत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमचे प्रयत्न नियंत्रित करू शकता, तुमचा निर्णय नियंत्रित करू शकता, तुमची प्रतिक्रियाही नियंत्रित करू शकता. पण दुसऱ्याचं वागणं, दुसऱ्यांचं मत, लोक काय बोलतील, उद्या नेमकं काय होईल, हे सगळं पूर्णपणे तुमच्या हातात नसतं. म्हणून जे तुमच्या हातात आहे त्यावर लक्ष द्या.
आणि जे तुमच्या हातात नाही त्यासाठी स्वतःला सतत त्रास देऊ नका. 7. स्वतःची तुलना इतरांशी करणं बंद करा आणि कमीही करा. आपलं मन अशांत होण्यामागे तुलना हे देखील एक कारण असू शकतं. तो माझ्यापेक्षा पुढे गेला आहे, ती माझ्यापेक्षा यशस्वी आहे, ती माझ्यापेक्षा सुखी आहे, त्यानं गाडी घेतली, सगळ्यांचं आयुष्य छान आहे, मग माझंच का नाही? पण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुमचं आयुष्य तुमच्या परिस्थितीनुसार पुढे जात आहे. म्हणून दुसऱ्याशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशी तुलना करा. कालपेक्षा आज तुम्ही थोडे चांगले आहात का? एखादी नवी गोष्ट शिकलात का? एखादी चांगली सवय लावली आहे का? इतकंच पुरेसं आहे. 8. शांत होण्यासाठी स्वतःला वेळ द्या. आपण अनेकदा स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो. सतत काम, सतत अभ्यास, सतत जबाबदाऱ्या आणि मग मन थकतं. मन थकलं तर थोडी विश्रांती घेणं हे कमजोरीचं लक्षण नाहीये. काही वेळ शांत बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही, स्वतःला थोडा वेळ देणं आवश्यक आहे. जसं शरीराला विश्रांतीची गरज असते तसंच मनालाही विश्रांतीची गरज असते. 9. श्वासाकडे लक्ष द्या. मेडिटेशन करा. मन खूप अस्वस्थ वाटत असेल तर काही क्षण फक्त आपल्या श्वासांकडे लक्ष द्या. हळूहळू श्वास घ्या, हळूहळू तो श्वास सोडा. आजूबाजूच्या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या. तुम्ही कुठे बसला आहात ते जाणवा. तुमच्या शरीराला आराम द्या. यामुळे तुमचं लक्ष विचारांच्या गर्दीतून वर्तमान क्षणाकडे आणण्यास मदत होऊ शकते. 10. मन शांत ठेवणं म्हणजे समस्या नसणं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शांत मन म्हणजे समस्याविरहित मन नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात. कधी अपयश येतं, कधी नात्यांमध्ये गैरसमज होतात, कधी आपल्याला अपेक्षित गोष्ट मिळत नाही, कधी आपण स्वतःच्याच निर्णयाबद्दल गोंधळतो. पण मनाची शांतता म्हणजे या सगळ्या परिस्थितीतही स्वतःला सावरायला शिकणं. वादळ थांबल्यावरच शांतता मिळते असं नाही. कधी कधी वादळ सुरू असतानाही मन स्थिर ठेवायला शिकावं लागतं. म्हणून आजपासून एक छोटासा प्रयत्न करा आणि छोटासा नियम ठेवा. जे झालं त्यातून शिका. जे होणार आहे त्याची अनावश्यक चिंता करू नका आणि जे आज तुमच्या हातात आहे ते मनापासून करा. तुमच्या मनाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक गोष्ट आजच सोडवायची गरज नाही. काही गोष्टी वेळेवर सोडून द्या, काही गोष्टी स्वीकारा, काही गोष्टी सोडून द्या आणि स्वतःला एक संधी द्या शांतपणे जगण्याची. कारण शांत मनात विचार स्पष्ट होतात. विचार स्पष्ट झाले की निर्णय चांगले होतात आणि निर्णय चांगले झाले की आयुष्याची दिशा बदलू शकते. म्हणून लक्षात ठेवा, मनाला शांत करण्यासाठी संपूर्ण जग बदलण्याची गरज नाहीये. कधी कधी फक्त आपल्या विचारांकडे पाहण्याची पद्धत बदलावी लागते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला समजून घ्यायला सुरुवात करता तेव्हा बाहेरचं जग तसंच असलं तरी तुमच्या आतली शांतता बदलायला सुरुवात होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विचार तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया